आपुलिया हिता जीवासे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाट देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतना विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाट देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरीच माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाट देवा विठ्ठल आपुलिया हिता जोआसे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाट देवा पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथमाने मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो जे हरिहरा परब्रह्म परमेश्वरा सर्वोपकारा सर्वण साकारा तुम्हा ओम नमो जे हरिहर नंदना परमानंद आनंद घना खेळी बाळ रांगणा हृदय माझ्या तुम्हा नमो हृदय माझ्या तुम्हा नमो विठ्ठल आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाट देवा मोबाईल जरा सायलेंट करून ठेवा प्लीज प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग निमित्त माझ्या मातोश्री लक्ष्मीबाई नारायण यांच्या प्रथम पुण्यतिथीचा कार्यक्रम म्हणजे श्राद्धाचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमानिमित्त घेतलेला अतिशय उत्कृष्ट असा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. अभंगाची पार्श्वभूमिका जी आहे ती जिथे कार्यक्रम चालू आहे तेथील माता पिता धन्य आहे. जगद्गुरु तुकोबार आहे धन्यता त्यांना देतात. माझे परममित्र विश्वनाथ विद्यार्थी माझा रमेश सुरेश माझ्या मते मरण पावलेले प्रकाश बरोबर ना ते 4 जण बंधू
आणि माझ्या मते दोन बहिणी. यांनी आपल्या मातोश्रीचं प्रथम पुण्यस्मरण मी अगोदरच प्रत्येक कीर्तनामध्ये मी हे सांगतो बरं का, लक्षात ठेवा. असा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवून तो 3रा असेल, 10वा असेल, 12वा असेल, 13वा असेल, कुणाचा 14वा असेल, वर्ष श्राद्ध असेल, हे कार्यक्रम ठेवणारी व्यक्ती पहिली गोष्ट ही आहे की पांडवाच्या कुळात जन्माला यावी लागते. कारण का पहा, भगवान श्रीकृष्णाने गीता तुमच्या मते एकाच व्यक्तीला सांगितली असेल असं तुमचं जर मत असेल तर ते साफ चुकीचं आहे. लक्षात ठेवा, गीता भगवंतानी सगळेच आमचे महाराज लोक म्हणते गीता फक्त अर्जुनाला सांगितली. अरे अर्जुनाला कशी सांगितली? पहिली गीता जर कोणाला सांगितली असेल तर महालामध्ये, लक्षात ठेवा, सगळे ऋषीमुनी वगैरे सर्वजण बसलेले होते. नय राजा सुद्धा बसलेला होता, धृतराष्ट्र. आणि त्याच्या देखत दुर्योधनाला भगवान श्रीकृष्ण समजून सांगत होते, अरे बा हे असं नसतं काय. नीट लक्ष द्या मी काय म्हणतो. हे जिथे वातावरण शांत आहे, जिथे पूर्णपणे परिसर भगवंतानी नटलेला आहे, ध्यानात आलं का तुमच्या? ऋषी महामुनी सगळे पुढे बसलेले आणि त्यांच्या देखत भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाला गीता सांगितली. परत दुर्योधन म्हणला की तुझं काय द्यायचं, मी सुईच्या टोकावर, आलं का लक्षात? मावेली एवढं सुद्धा राज्य पांडवांना देणार नाही, एवढी गीता सांगितली भगवान श्रीकृष्णाने. आमच्या महाराज लोकांना हेच माहित नाही. महाराज लोक काय म्हणते, गीता अर्जुनाला सांगितली नाही. भगवान श्रीकृष्णाने सगळे ऋषीमुनी खाली मान घालून बसले होते, लक्षात ठेवा. काय त्यांच्या देखत पहिल्यांदा दुर्योधनाला गीता सांगितली. तुझं काय द्यायचं मला, आलं का लक्षात? मी इथं कार्यक्रम आहे काय, आणि श्राद्धाचा कार्यक्रम आहे. मी पहिलंच वाक्य बोलून गेलो की हा कार्यक्रम करण्यासाठी पांडवाच्या कुळात जन्माला यावं लागतं, दुर्योधनाच्या नाही. दुर्योधनाच्या कुळात जे जन्माला आले ते असले कार्यक्रम करत नाही. वस्तुस्थिती सांगतोय. प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे, करावा का, हा पहिला प्रश्न आहे. कारण अलीकडे लोकांना हेच कळलं की कशासाठी उगाच खर्च करत बसायचा, 4 माणसं बोलवायची आणि हे कार्यक्रम करत बसायचं. तर पहिली सोय नव्हती, ध्यानात आलं का? आणि त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला सांगतो. जिथे जिथे पिंडदार मार्ग दावानी गेले आहे, दयानिधी संत. मी कोकळ गप्पा मारत नाही. हे का करावं? पिंडदान पिंडी हे विजय कर,
आपण. आलं का लक्षात? तारिले एकची वचन आहे. हे पिंड आहे. आलं का लक्षात? आणि या पिंडासाठी पिंडदान करणं आवश्यक आहे. ते पिंडदान या वेळेतच झालं पाहिजे बरं का. याच वेळेत नामस्मरणाने कीर्तन झालं पाहिजे. याच वेळेत फुलं पडली पाहिजेत. वेळ आवरून सांगतोय. 17 पुराणं लिहिली तरीही शांती मिळाली नाही महर्षींना, व्यास महर्षींना. शांती मिळण्यासाठी काय करावं हे ज्या वेळेला त्यांनी विचारलं त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं एक पुराण राहिलंय तुझं द्यायचं. त्या पुराणाचं नाव आहे गरुड पुराण. त्या गरुड पुराणामध्ये ही जी वेळ आहे लक्षात ठेवा, ही 10:17 ते 12:13 लक्षात ठेवा. त्यामुळं कार्यक्रम एवढ्याच कालावधीमध्ये झाला पाहिजे नाही तर तो तिथे पोहोचतोय. विठ्ठल